सगळ्यात आधी आपल्याला TIA पोर्टल चालू करायचं आहे. TIA पोर्टल चालू झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला जर नवीन प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर नवीन प्रोजेक्ट आणि इथं प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे. आता मी प्रोग्राम इलेक्ट्रिकल ऑटोमेशन म्हणून मी देतो. त्याच्यानंतर मी इथं आपल्या ह्या डायरेक्टरीला तो ह्या ॲड्रेसला सेव्ह होणार आहे, ह्या पाथला आपल्या लॅपटॉपमध्ये, आणि क्रिएट म्हणायचा. तो प्रोजेक्ट आपल्याकडे क्रिएट झाला. आता त्यानंतर आपण इथं आपल्याला डिव्हाइस कॉन्फिगर म्हणजे तुमचा PLCचा कंट्रोलर कोणता यूज आहे, PLC कोणता यूज आहे तो बघायचा आहे. त्याच्यानंतर ॲड न्यू डिव्हाइस म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर कंट्रोलर्समध्ये S7-1200वर CPU तुमचा कोणता आहे. आता तुमचा 1200मध्ये 12 समजा तुमचा 1212 DC आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं आणि याच्यावर क्लिक करायचं. कंट्रोलर आपला सेट झाला आहे आणि आता आपण त्याला ॲड करतो आहे. आणि मी त्याला ॲड केला. आता आपला PLC ॲड झाला. त्याच्यानंतर तुम्ही हे बघा आपला PLC झालेला आहे. इथं आपला PLC1 CPU 1212C DC रिले म्हणून आला आहे. आता हा आपला प्रोग्राम ब्लॉक्स आपण ओपन करतो आहे. इथं मेन प्रोग्राम म्हणून आहे. इथं तुम्ही डबल क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं प्रोग्राम तुम्ही आता लिहू शकता. मी इथं आता एक येनो कॉन्टॅक्ट घेतो आणि आपलं येनो कॉन्टॅक्टचं ॲड्रेसिंग आहे %i0.0 आणि एंटर. हे बघा. आणि आत्ताच आपल्याला याला आउटपुटची कॉईल लावायची आहे, म्हणजे तुमचं आउटपुट जे काय असेल लॅम्प वगैरे मोटर वगैरे ते लागेल. आपलं याच्यासाठी आहे Q0.0 एंटर. तिथं बघा आपला आउटपुट आलेला आहे. आणि असा आपला हा एक आपण छोटासा प्रोग्राम लिहिला, एक इनपुटवरून एक आउटपुट ऑन करतो आहे. त्याच्यानंतर आपण याला जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर प्रोजेक्ट आणि सेव्ह ॲज म्हणू शकता. आणि सेव्ह ॲज म्हणून प्रोग्राम इलेक्ट्रिकल ऑटोमेशन मला डेस्कटॉपला करायचं आहे. मी डेस्कटॉपला करेल आणि सेव्ह म्हटला की तो सेव्ह झाला तुमचा प्रोजेक्ट. ओके.